नमस्कार मित्रांनो, संघर्ष टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि अनेक आजार या दिवशी उद्भवतात। तर अशाच आजारांवर उपचार करण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत आज गुरुकृपा पंचकर्म चिकित्सालय तसेच निसर्गोपचार केंद्राचे संचालक डॉक्टर विनोद आडे सर, प्राध्यापक पंचकर्म विभाग महात्मा गांधी आयुर्वेद रुग्णालय साडोळ येथे प्राध्यापक असणारे आणि आमवात, वातरोग, स्थूलपणा, त्वचारोग, आम्लपित्त, मूळव्याध व दमातज्ञ आपल्याला उपस्थित लाभलेले आहेत। डॉक्टर आडे सर यांच्याशी आपण खास मुलाखत घेणार आहोत आयुर्वेदिक उपचार बदल। सर, आपण आयुर्वेदमध्ये हे सर्व उपचार करतात, तर आयुर्वेद म्हणजे काय सर? आयुर्वेद म्हणजे आयुष्य वेदाः आयुर्वेदाः, म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्या आयुष्याचा वेध घेतला जातो तो आयुर्वेद। मग तो वेद कोणता? एखादा स्वस्थ व्यक्ती असेल तर त्याचं स्वास्थ्य रक्षण कसं करायचं, आणि एखादा आजारी व्यक्ती असेल तर त्याचा आजार कसं नाहीसं करायचं, या दोन्हीबद्दल ज्या ठिकाणी माहिती, संपूर्ण माहिती दिलेली आहे त्याला आयुर्वेद असं म्हणतात। सर, आयुर्वेदाचे उद्देश काय आहेत? आयुर्वेदाचा उद्देश आहे की स्वास्थ्य स्वास्थ्य रक्षणम, म्हणजे जे स्वस्थ व्यक्ती असतात त्याचं रक्षण करणं। मग तो रक्षण कसं करायचं की आपण जे दिनचर्या करतो, सकाळी उठतो तर झोपेपर्यंतचा जो काळ आहे तो दिनचर्या आहे। दिनचर्येचं पालन कसं करायचं आणि ते व्यवस्थित जर केलं तर आजार होत नाही। ऋतुचर्या, जे काही ऋतू आहे, वर्षा ऋतू, पावसाळा, हिवाळा, उन्हाळा, याला ऋतू म्हणतात। आणि हे 4-4 महिन्याचे ऋतू जे आहेत, या चारही ऋतूनुसार आपल्याकडे काही आजार होतात, त्या आजारावर योग्य वेळेस योग्य उपचार करून देणं म्हणजे आपण ऋतुचर्या म्हणतो। आणि त्याचं या ठिकाणी उपचार आयुर्वेदामध्ये सांगोपांगरित्या केलेलं आहे। सर, आयुर्वेदमध्ये आपण विशेष म्हणजे वातरोग म्हणजे काय व ते कोणते आहे? सर, वातरोग म्हणजे आपल्या सर्वसामान्य रोग याच्यामध्ये वातरोग म्हणतात, पण आमच्या याच्यामध्ये त्याचं वातव्याधी म्हणून नाव आलेलं आहे। तर त्यामध्ये जवळपास 80 प्रकारचे आजार असतात, जसं संधिवात, मानेचं दुखणं, कमरेचं दुखणं, खांद्याचं दुखणं, पॅरालिसिस होणं, तोंड वाकडं होऊन जाणं, असे अनेक प्रकारचे आजार आहे ज्यांना आपण वातव्याधीमध्ये समावेश करतो। आणि हे वातव्याधी जे आहे हे विशेष करून पावसाळ्याच्या दिवसात जास्त प्रमाणामध्ये होतं, कारण याच्यामध्ये वर्षा ऋतू म्हणून म्हटलेलं आहे। आणि वर्षा ऋतूमध्ये वाताचा प्रकोप होतो। वाताचा प्रकोप होण्याकरिता उन्हाळ्याची उष्णता, त्यानंतर अति व्यायाम करणे, अति परिश्रम करणे, शरीरातून अति घाम जाणे, आणि शरीरामध्ये विशेष करून वातव्याधीमध्ये पक्षाघात जर व्हायचं असेल, ज्याला आपण पॅरालिसिस म्हणतो, त्याचं हातापायामध्ये जरी लक्षणं दिसत असेल तर त्याची मूळ विकृती ही डोक्यात झालेली असते। डोक्यामध्ये एक तर रक्तपुरवठा कमी जर झालं असेल तर मेंदूला रक्तपुरवठा कमी झालं तर त्यामुळं होतो, आणि दुसरं एखाद्या वेळेस काही मार लागलं डोक्याला आणि आतमध्ये रक्तस्राव झालं, रक्तस्रावाची गाठ झाली आणि गाठाचं दाब आपल्या मेंदूवर पडतं आणि त्याच्यामुळं हातपाय लुळे वगैरे पडतात। आणि ते या ऋतूमध्ये विशेषतः वर्षा ऋतूमध्ये जास्त प्रमाणामध्ये होते, म्हणून वातव्याधी आणि वर्षा ऋतूचा एक समवाय संबंध आहे। सर, वातरोग आयुर्वेदामध्ये आपण कशा प्रकारे बरा करू शकतो? वातरोग बरा करण्यासाठी सिंपल आहे की पहिले रोग जे झालेलं आहे त्याचं रोगाचं कारण जो आहे ते दूर करणं। आजकाल आपण फक्त खाण्यापिण्याच्या सोयीवरून नाही, तर कोणाला BP जर असेल तर BP कमी करणं गरजेचं असतं किंवा नॉर्मल करणं गरजेचं आहे। कोणाला डायबिटीज जर असेल तर डायबिटीज नॉर्मल ठेवणं गरजेचं असतं। बऱ्याच लोकांना वयाच्या 40-50 वर्षापर्यंत माहीत नसते की आपल्याला शुगर आहे का, आपल्याला BP आहे का, अचानक येते। आणि आम्ही त्यांना जेव्हा समजून सांगतो की तुम्हाला BP आहे, तर तो रुग्ण अट्टहासाने म्हणतो की मला BP नाही आहे, मला शुगर नाही आहे,
पण जेव्हा आम्ही तपासतो तेव्हा कधीकधी खूप जास्त शुगरची लेवल असते आणि ती शुगरची लेवल आणि बी पीची लेवल आपल्या शरीराला घातक असते हे पेशंटला माहीत नसतं. परंतु तो दुष्परिणाम जर आपण वेळेवर टाळलं तर वातरोग हे वेळेवर आपण नियंत्रणात आणू शकतो. सर, आपण पंचकर्म प्रक्रिया करता, चिकित्सा करता, वातरोग पंचकर्म चिकित्सेने बरा होतो का? पंचकर्म म्हणजे 5 चिकित्सा पद्धती. याच्यामध्ये वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण अशा 5 प्रक्रिया आहेत. आणि या प्रक्रिया जसं वमन जर असेल तर शरीरातला दोष हे वरच्या मार्गाने काढून टाकणं, उलटी करून काढून टाकणं असा अर्थ होतो. आणि त्या उलटीद्वारे जसं दम्याचा त्रास असेल, त्वचा रोग असेल, एखाद्याला वजन जास्त असेल, एखाद्याला आम्लपित्त असेल, अशा रोगामध्ये आम्ही वमनाचा वापर करतो. आणि त्यामुळे बरेच काही वमनाचे रुग्ण, वमन आणि त्वचा रोगाचे रुग्ण वगैरे चांगले होऊन जातात. त्यानंतर विरेचन म्हणजे एखाद्या व्यक्तीला शरीरातलं पित्त दोष आहे हे अधोमार्गाने घालवणे. आता पित्त म्हणजे काय? पित्त म्हणजे जसं आपण सर्वसामान्य भाषेमध्ये म्हणतो कावीळ झालं, तर कावीळ झाल्यानंतर आपण औषधी ते कावीळ थांबवण्यासाठी होतं. परंतु आमच्या ह्याच्यात आम्ही पहिले 2-3 दिवस औषध पाजतो, त्यानंतर त्याला मालिश वाफ करतो आणि नंतर त्याला औषध देऊन संडास होतं, त्याला विरेचन म्हणतात. हे विरेचन जर वेळेवर केलं तर कावीळसारखे आजार, पक्षाघातासारखे आजार, श्वासाचे आजार हे सुद्धा बरे होतात. म्हणून विरेचन ही प्रक्रिया म्हणजे संपूर्ण शरीरातील दोष हे अधोमार्गाने बाहेर काढणे या अर्थाने वापरल्या जातं. सर, पंचकर्म कशा प्रकारे करता आपण? पंचकर्म एक वेल सेटअप असतो, ज्या ठिकाणी सर्व सुविधा असतं त्या ठिकाणी. जसं आता आपण महात्मा गांधी आयुर्वेद कॉलेजला जर आले तर त्या ठिकाणी निश्चितचं मोठं सेटअप आहे. दररोज 100 ते 150 पेशंटचं पूर्ण प्रक्रिया होतं. आणि या ठिकाणी जेव्हा आम्ही प्रक्रिया करतो तर सगळं साधनसामुग्रीसोबत पंचकर्म थेरापिस्ट लागतं, त्याच्यासाठी मार्गदर्शक डॉक्टर लागतात आणि त्यांच्यात सगळ्या तज्ज्ञाच्या मार्गदर्शनासाठी आम्ही हे पंचकर्म करतो. आणि पंचकर्म करायचं असेल तर त्या व्यक्तीला तयार करणं गरजेचं असतं आणि तयार करून त्यांना आपण उपचार योग्य तऱ्हेने दिलं तर बरं होतं. सर, पंचकर्म चिकित्सा आपण कोणकोणत्या रोगावर करू शकतो? पंचकर्म जसं आता वमन सांगितलं, आपण विरेचन सांगितलं, तसं वातरोगावरील श्रेष्ठ चिकित्सा म्हणजे बस्ती म्हणतात. आता बस्ती म्हणजे लोकांना बस्ती म्हणजे माहीत नाही. पूर्वीच्या काळामध्ये कसं करायचं, एखादं बकऱ्याचं मूत्राशय घ्यायचं, त्याच्यामध्ये औषधी टाकायचे आणि गुदमार्गाद्वारे औषधी सोडायचं, त्याला बस्ती म्हणतात. परंतु आजकाल रेडीमेड एनिमा कॅन मिळतं, सिरिंज मिळते आणि त्याच्यानं औषधी आपण याच्यामध्ये गुदमार्गाद्वारे सोडतो, त्या प्रक्रियेला बस्ती म्हणतात. हे बस्ती जे आहे ही आयुर्वेदातली सगळ्या चिकित्सामधली अर्धी चिकित्सा सांगितलेली. पंचकर्म चिकित्सेमधली अर्धी चिकित्सा म्हणजे कोणताही असा रोग नाही की जो बस्ती चिकित्सेनं कमी होत नाही. विशेषतः वातरोग म्हटलं की बस्तीचा आणि त्याचा एक प्रकारचा संबंध आहे आणि वातरोग हे बस्ती चिकित्सेनं कमी होतात. जसं संधिवात, मानेचा आजार, कमरेचा आजार, हातपाय लुळे होणे, मान म्हणजे तोंड वाकडं होणे, अशा ज्या काही प्रक्रिया आहेत ह्याला आपण थांबवू शकतो बस्तीने. आता बस्ती जरी नाव असेल एक, तर वेगवेगळ्या औषधांनी वेगवेगळ्या बस्ती देतात. वातासाठी बस्ती वेगळं आहे, पित्तासाठी वेगळं बस्ती आहे, कफासाठी वेगळं बस्ती आहे. परंतु वातासाठी सगळ्यात जास्त बस्ती सांगितलेलं आहे आणि ती बस्ती जर आपण दिली तर त्या पेशंटला खूप फायदा होतो. परंतु काही लोकांना त्या बस्तीविषयी माहीतच नाही आहे. म्हणून आमचे गुरु आदरणीय प्रता जोशी सर, डॉक्टर पी यादय्या हैदराबादचे, हे म्हणतात बस्ती घ्यावा बस्ती द्यावा, बस्ती देई रोगाला विसावा. म्हणजे कोणताही कितीही कठीण जर रोग असेल तर रोग हा बस्तीनं कमी होऊ शकतो आणि तो आपण दिलाच पाहिजे असं आमच्या गुरुजींचं हट्ट राहायचं. अच्छा सर, व्हिडिओ मोठं होईल, आपण पुढच्या वेळी आपण
अजूनही मुलाखत घेऊ आपली. सर्वप्रथम आपल्या व्ह्यूअरला आपला परिचय द्यावा आणि आपल्याशी जर संपर्क करायचा असेल तर कशा प्रकारे संपर्क करू शकता आणि कशा प्रकारे उपचार घेऊ शकता. मी डॉक्टर विनोद नंदुसिंग आढे, मूळ गाव साखरा, हल्ली मुक्काम पुसद, आणि सध्या मी दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था वर्धा येथील महात्मा गांधी आयुर्वेद रुग्णालयामध्ये प्राध्यापक आहे. गेल्या 27 वर्षापासून या ठिकाणी मी सेवा देतो आहे आयुर्वेदामध्ये. त्यामुळं माझा एक उद्देश आहे की ही सेवा एखाद्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचावी. आता बऱ्याच लोकांना पंचकर्म माहीत नाही आहे, परंतु ही सेवा मी माझ्या साखरा हा दिग्रस तहसीलमध्ये येणारा गाव आहे, यवतमाळ जिल्ह्यामध्ये येतो आहे, परंतु हा दुर्गम भागामध्ये येणारा आहे. आयुर्वेदाबद्दल काही माहीत नाही, त्याची सेवा या ठिकाणी उपलब्ध व्हावी म्हणून गुरुकृपा पॉलिक्लिनिक आम्ही नुकतंच 2-3 महिन्यापासून सुरू केलेलं आहे. या ठिकाणी बरेच रुग्ण पंचकर्माचे येतात आणि उपचार घेऊन जातात. यांची सगळी उपचाराची सोय आम्ही पुसद येथे केलेली. पुसदमध्ये गुरुकृपा पंचकर्म चिकित्सालय व निसर्गोपचार केंद्र या ठिकाणी सर्व सोयीनी युक्त असं पंचकर्म विभाग आहे आणि त्या ठिकाणी आम्ही ती सेवा देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि बरेच रुग्ण या ठिकाणी चांगले होऊन जातात. विशेषतः संधिवाताचे, स्पॉन्डिलिसिसचे आणि पक्षाघाताचे पेशंट, ज्याला आपण पॅरालिसिस म्हणतो, हा खूप जटिल आजार आहे, परंतु त्याला जर शास्त्रशुद्ध पद्धतीनं केलं की पेशंट हा चांगला होऊ शकतो, म्हणजे होऊच शकतो. अच्छा, असं वाटतं. सर आपला नंबर वगैरे आपण देऊ शकता. चला, माझा नंबर जर घ्यायचा असेल तर मोबाईल नंबर आहे 94 21 98 50 18. धन्यवाद. नमस्कार.